नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सरकार आणि सानिका टेरेसवर असतात. सानिका नशेमध्ये असते आणि सरकारला मिठी मारते. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तेवढ्यात साहेबराव तिला शोधत टेरेसवर येतात आणि टेरेसचे दरवाजे उघडतात. टेरेसवर बघतात तर तिथे कोणीच नसतं. सरकार सानिकाला लपवतो आणि सानिकाच्या तोंडावर हात ठेवतो. सानिका त्याच्या हाताला चावत असते. त्यावेळेस सरकार तिला गप्प राहा असं म्हणत असतो. साहेबरावांना समजतं की सानिकाच टेरेसवर नाही, तेव्हा ते परत जातात. तिच्या खोलीत जाऊन विचार करतात. सानिका इकडं बी नाही आणि टेरेसवर बी नाही. कुठे गेली असेल? खाली तर नसेल ना, म्हणून ते तिला खाली शोधायला जातात. तेवढ्यात त्यांना पंकजा भेटते. तिला बघून साहेबराव म्हणतात, बरं झालं भेटलीस, बोलायचं होतं जरा तुझ्याशी. त्यावर पंकजा म्हणते, मला बी बोलायचं होतं दादा तुझ्यासंग. तू बोल आधी. त्यावर साहेबराव म्हणतात, काही नाही, ते सानिका चुकून कोल्ड्रिंक समजून माझं ड्रिंक पिली आणि त्या नशेत तुला काही बाई बोलली. ते तू मनाला लावून घेऊ नकोस, एवढंच बोलायचं होतं. त्यावर पंकजा म्हणते, मला बी तेच बोलायचं होतं दादा. का चुकून नशेमध्ये ती काही बाई बोलली मला, पण मी मनावर लावून नाही घेतलं बरं का दादा. आणि तू बी रागावू नकोस तिच्यावर, नाहीतर उगत चिडशील बिडशील तिच्यावर. त्यावर साहेबराव खुश होऊन म्हणतात, हे बोलून तू माझं लई टेन्शन घालवलंयस बघ. आणि पंकजा, मी लई खुश आहे, कारण माझ्या पोरीला तुझ्यासारखी सासू मिळणार आहे. ते पुढे पंकजाला म्हणतात, नशिबाने माझी पोरगी बघ, तिला तुझ्यासारखी चांगली सासू मिळाली. त्यावर पंकजा म्हणते, नाही दादा, खरी नशिबवान तर मी आहे, कारण मी तुझी बहीण म्हणून जन्माला आले. पुढे साहेबराव विचारू लागतात, सानिकाला कुठं बघितलं आहे का? केव्हाच धरून बघतोय तिला. त्यावर पंकजा म्हणते, मगाशी तर तिच्या खोलीतच होती. त्यावर साहेबराव म्हणतात, पण मी बघितलंय तिला तिच्या खोलीत. खोलीत बी नव्हती आणि टेरेसवर पण नव्हती. त्यावर पंकजा म्हणते, नाही दादा, तू परत एकदा तिला टेरेसवर बघ, तिथंच असेल ती. आणि साहेबराव परत तिला शोधायला निघतात. ते जेव्हा तिच्या खोलीत येतात तर सानिका तिथे झोपलेली असते. तिला बघून साहेबरावांना आश्चर्य वाटू लागते आणि ते विचार करतात, मगाशी आलो तेव्हा ती इथे नव्हती, मग गेली कुठे होती? तेव्हा ते टेरेसचा दरवाजा बघतात, तो उघडलेला असतो. म्हणून साहेबराव टेरेसच्या दरवाजाकडे जाऊ लागतात. तेव्हा त्याच्या मागे सरकार लपलेला असतो. सानिका आणि सरकार घाबरतात. साहेबराव तिकडे जातात आणि दरवाजा लावून घेतात. हे बघून सानिका पुन्हा झोपण्याचं नाटक करते. साहेबराव सानिकाला बघतात आणि पुन्हा खाली निघून जातात. जाताना ते सानिकाच्या खोलीचा दरवाजा लावून घेतात. ते जेव्हा जातात तेव्हा सानिका उठून सरकारचा हात धरून त्याला तिच्या खोलीत घेऊन येते आणि पुन्हा विचारू लागते, सांग ना राजा, तुझं खरंच माझ्यावर प्रेम नाही आहे का? माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलेस तू अजून. तू जोपर्यंत काही बोलत नाही तोपर्यंत मी तुला इथून जाऊ देणार नाही. त्यावर सरकार म्हणतो, माझ्या मनात तसलं काही नाही आहे. त्यावर सानिका म्हणते, व्हय, मग त्या दिवशी स्वतःचा जीव धोक्यात घालून माझा जीव का वाचवला? त्यावर सरकार म्हणतो, मी माझं काम केलं फक्त, पण त्या दिवशी जर मला माहीत असतं या सगळ्यांचा अर्थ असा निघणार आहे तर मी या गोष्टीपासून लांब राहिलो असतो. त्यावर सानिका म्हणते, म्हणजे माझा जीव गेला असता तरी बी चाललं असतं का रे तुला? त्यावर सरकार म्हणतो, काय मॅडम, तुमचा साखरपुडा आहे, त्यामुळे या गोष्टींचा काही गैरसमज नको. पुढे तो म्हणू लागतो, तुमच्या साखरपुड्याची जबाबदारी मी घेतली आहे आणि मी ती पार पाडणार आहे, तुम्ही आराम करा, असं म्हणून तो तिथून जातो. त्यावेळेस सानिकाला मात्र खूप राग येतो. ती मात्र काहीच बोलत नाही, शांत उभी असते. इकडे सर्वेश त्याच्या खोलीत त्याचं काम करत असताना पंकजा तिथे येते आणि म्हणू लागते, सर्वेश, हवालदार मोरेंना कॉल केलाय, ते तुझ्या पप्पांशी कॉन्टॅक्ट करून देणार आहे. तुझ्या साखरपुड्याची गुड न्यूज देऊ त्यांना. त्यावर सर्वेश म्हणतो, अगं थांब थांब थांब, आत्ता नको सांगायला. त्यावर ती म्हणते, का? बया, एवढी चांगली घटना घडतीया आणि ज्या गोष्टीची आपण इतकी वर्ष वाट पाहिली ती गोष्ट घडतीये आणि त्यामुळे आपली या घरावरची पकड मजबूत होतीये. एवढी महत्त्वाची घटना पप्पांना सांगायला नको? त्यावर सर्वेश म्हणतो, आपण त्यांना जर डायरेक्ट सरप्राईज दिलं तर? त्यावर पंकजा म्हणते, हां, हे बेस्ट होईल. बया, लई भारी वाटेल बघ त्यासनी, असं म्हणून ते दोघंही हसू लागतात. इकडे सानिका सकाळी उठून विभाला फोन लावते आणि म्हणू लागते, अगं अजून डोकं दुखतंय माझं, आणि त्या ड्रिंकपेक्षा ना त्या राजाच्या बोलण्याने डोकं दुखतंय माझं, आणि काय तर म्हणे गैरसमज झाला. असं कसं गैरसमज झाला? तेवढ्यात साहेबराव सरकारला घेऊन तिथे येतात.
सानिकाजवळ बसून तिच्या पाठीवरून हात फिरवतात. तेव्हा सानिका म्हणते, सॉरी पप्पा, काल चुकून. त्यावर साहेबराव म्हणतात, ठीक आहे गं, चुकून होत असतं. ते सरकारकडून लिंबू सरबताचा ग्लास घेतात आणि सानिकाला देऊन म्हणतात, तू हे घे आणि पी, तुला जरा बरं वाटेल. त्यावर सानिका विचारते, तुम्ही रागावला तर नाही आहे ना? त्यावर साहेबराव म्हणतात, नाही गं, तू मुद्दाम थोडीच केलंयस. चुकून झालंय तुझ्याकडून आणि आत्ता तर माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा काळ आहे. तुझा आता साखरपुडा होणार आहे आणि लवकरच तुझं लग्न होणार आहे. पुढे ते म्हणू लागतात, कसं असतं ना सानिका, आपल्या पोरीचं लग्न आपल्या डोळ्यासमोर होताना बघणं हे प्रत्येक बापाच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असतो. आणि या बाबतीत तर मी जास्तच नशिबान आहे, कारण तू माझ्या डोळ्यासमोर राहणार आहेस. आता बघ ना, पंकजासारखी जीव लावणारी सासू तुला मिळणार आहे. काल तू तिला एवढं बोलून बी तिने कुठलीच गोष्ट मनाला लावून घेतली नाही. आणि सर्वेशबद्दल तर काय बोलायचं, तो किती सपोर्टिव्ह आहे हे तर तुला माहीतच आहे. त्याने तुला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला आहे. तो तुझी लई काळजी घेतो आणि आत्तापर्यंत तो तुझ्या कुठल्याच स्वप्नांच्या आडं आला नाही आणि इथून पुढे बी येणार नाही अशी खात्री दिली त्याने आम्हाला. पुढे ते म्हणू लागतात, हे सगळं असलं तरी बी तुझं मत जाणून घ्यायचं होतं, जे मी तुला कधी विचारलं नाही. खरं तर चुकलंच माझं. तेच विचारायला आलो आहे. काय आहे, सर्वेशचा आणि तुझा साखरपुडा ठरवून मोकळं झालो आम्ही, पण तू तयार आहेस ना? त्यावर सानिका हो म्हणते. साहेबराव म्हणतात, मला माहीत होतं. तू खुश आहेस ना? त्यावर सानिका म्हणते, का खुश नसेल? तुम्ही खुश तर मी खुश. त्यावर ती सरकारला विचारू लागते, काय मग राजा, झाली का साखरपुड्याची तयारी? नाही, काय आहे ना, मला माझं लग्न साखरपुडा एकदम ग्रँड झालेलं पाहिजे. शेवटी साहेबराव पाटलांची लेक आहे मी. त्यावर साहेबराव म्हणतात, तू काहीच काळजी करू नकोस, राजा सगळं करेल. व्हय ना राजा, असं ते सरकारला विचारतात. त्यावर सरकार मात्र मान डोलवतो आणि शांत उभा राहतो. सानिका त्याच्याकडे बघत असते. इकडे सानिकाच्या साखरपुड्याची तयारी चालू असते. सानिकाचा मेकअप सुरू असताना सानिका तिच्यावर ओरडते आणि म्हणते, काय चाललंय हे असं चांगलं दिसतंय का? त्यावर मेकअपवाली म्हणते, मॅम, पूर्ण मेकअप झाल्यावर चांगलं दिसेल. आणि 1 मिनटं म्हणून ती तिथून निघून जाते. तेव्हा विभा म्हणते, अगं सानू, काय चाललंय हे? राजाचा राग हिच्यावर का काढतेस? त्यावर सानिका म्हणते, आता राजाचा काय संबंध इथे? त्यावर विभा म्हणते, जेव्हा तुला पप्पांनी साखरपुड्याबद्दल विचारलं तेव्हा तू हो म्हणलीस ना? अगं तेव्हाच काहीतरी कारण काढून नाही म्हणायचं ना. आता चिडचिड करून काही उपयोग आहे का? तेव्हा सानिका शांत होते आणि स्वतःला आरशात बघू लागते. विभा तिच्या हातात बांगड्या घालू लागते, तिच्या कानामध्ये कानातले घालतात आणि तिचा मेकअप करू लागतात. तेवढ्यात सानिकाची आई म्हणजे सावित्री तिथे येते आणि सानिकाला बघून खुश होते आणि म्हणू लागते, किती गोड दिसतंय माझं बाळ. आणि सानिकाला कोणाची नजर लागू नये असं म्हणून काळा टिपका लावते. पुढे ती विचारते, सानू, पप्पांनी सांगितलंय तुला विचारलं म्हणून, तू खुश आहेस ना? पुढे ती विचारू लागते, तू पप्पासनी सांगितलंस की तू खुश आहेस, पण मला तुझ्या डोळ्यात आनंदी दिसत नाही आहे गं. त्यावर सानिका म्हणते, होय, मी खुश आहे, पण असं का विचारतीयस? काल तू नशेत लई काय काय बोललीस, ते खरं होतं का? त्यावर सानिका घाबरते आणि विचारू लागते, काय बोलले मी? मला काहीच आठवत नाही आहे. आणि मला पप्पा पण बोलले मी आत्याला बी लई काय काय बोलले म्हणून. त्यावर सानिकाची आई म्हणू लागते, सानू, रिमेंबर, लाईफ इज मेड अप ऑफ चॉईसेस. इट गिव्स अस 2 चॉईसेस. ती पुढे म्हणू लागते, आयुष्य ना आपल्याला 2 पर्याय देतं, पण आपल्याला ना आपल्यासाठी एक पर्याय असा योग्य निवडावा लागतो आणि तो बरोबर आहे हे सिद्ध करावं लागतं. सानू, शांत डोक्याने विचार कर आणि योग्य तो निर्णय घे, असं म्हणून सावित्री तिथून निघून जाते. सानिका मात्र विचार करत असते, काय करावं काहीच कळेना. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.